अंबरनाथमध्ये सध्या राजकीय पीचवरून राजकीय वातावरण तापलंय। एका क्रिकेट टीमने टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी गावदेवी मैदानात सिमेंट कॉन्क्रीटचा पीच तयार केला असून मैदानात बांधकामाला परवानगी नसल्याचं म्हणत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी याबाबत पालिकेत तक्रार केली आहे। तर खेळाडूंनी मात्र खेळात राजकारण आणू नका असं आवाहन केलंय। अंबरनाथच्या गावदेवी मैदानात 25 एप्रिल ते 3 मे असे 9 दिवस सायकल एक्स क्रीडा मंडळाच्या वतीनं क्रिकेट टूर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली असून यानंतर या मंडळानं गावदेवी मैदानात सिमेंट कॉन्क्रीटचा पीच तयार केलाय। मात्र या पीचला परवानगी नसल्याचं सांगत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ पालिकेत तक्रार केली आहे। तसंच यामुळे इतर खेळ खेळणारे खेळाडू आणि मैदानात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर शिर्के यांच्या या तक्रारीनंतर सायली एक्स मंडळाच्या खेळाडूंनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत आपली बाजू मांडली। या ठिकाणी आधीच एक सिमेंटचा पीच होता, त्याचीच दुरुस्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच खेळात राजकारण न आणण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान सायली एक्स क्रीडा मंडळ हे नगरसेवक संदीप लकडे यांच्याशी संबंधित असून मनसेच्या विरोधाला हे देखील आणखी एक कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। गेले 2 दिवस झाले गावदेवी मैदानातले जे ज्येष्ठ नागरिक आणि जे खेळाडू आहेत काय ते मला सतत फोन करत होते, साहेब गावदेवी मैदानात काहीतरी चुकीचं चालू आहे, खणतायत काहीतरी, तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणी करा, ते काय आहे ते आम्हाला समजत नाही आणि आम्हाला कोण तिथे दादागिरीची भाषा करतं, आम्हाला कोण काय उत्तर देत नाही। मग आम्ही 5-6 पदाधिकारी मिळून मैदानात गेलो असता तर तिथे RCC रस्ता जसा बनवतो तसं काम चालू होतं। आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी सिटी इंजिनियर आपले पन्हाळे साहेब त्यांना फोन केला, बोललो साहेब असं तुम्ही बांधकामाची परमिशन दिली आहे का? तर ते बोलले का आम्ही कोणत्याही प्रकारची बांधकामाची परमिशन दिली नाही, फक्त तिथं मैदानात टुर्नामेंट काहीतरी ठेवलेले आहेत त्याच्यासाठी बाजार विभागातून परमिशन दिली गेलेली आहे। त्या परमिशनमध्ये फक्त त्यांनी क्रिकेट टुर्नामेंटसाठी परमिशन दिली, कोणत्याही खोदकामासाठी कुठल्याही बांधकामासाठी परमिशन दिली नाही। पण जे सायली एक्स म्हणून क्रीडा मंडळ आहे त्याला राजकीय एका पुढाऱ्याचा वरदहस्त आहे म्हणून ते दादागिरीवर ते काम करत आहेत आणि तिथली लोकं बिचारी आज 8 ते 10 दिवस झाले यांना परमिशन दिले 25 ते 3 तारखेची, पण ते 15 दिवस अगोदरपासून तिथं लोकांना त्रास देत आहेत, काय ना काय मातीचे ढिगारे टाकून हे टाकून ते टाकून, पण बिचारे ज्येष्ठ नागरिकांची बोलायची हिंमत होत नव्हती। पण मला आज तो प्रकार आवडला नाही, त्याच्यामुळे मी ते रितसर पोलीस कंप्लेंट आणि नगरपालिकेला पत्रव्यवहार करून ते काम थांबवलेलं आहे। क्रिकेटची एक सिमेंटची विकेट होती, ती आम्ही आता सध्या 2-4 दिवसापूर्वी रिपेअर केली क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्या विकेटला रिपेअर केल्यानंतर काही लोकांनी आक्षेप घेतला की यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे, पण आमच्या मते आम्ही फक्त खेळाला प्राधान्य देऊन तिथं ती विकेट रिपेअर करून घेतली जेणेकरून सगळ्यांना खेळता यायला पाहिजे। कारण की ती विकेट नंतर कालांतराने तिथं फुटबॉलवाले, खो खोवाले, कबड्डी सगळे खेळून ती खराब होते आणि दरवर्षी आम्हाला ती रिपेअर करावी लागते। तर खेळासाठी आम्ही आता ती रिपेअर केली आहे आणि काही लोक राजकीय हेतूने किंवा याच्याने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात। नगराध्यक्ष मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे, आम्ही त्यांना आमची रिक्वेस्ट केलेली आहे। येणाऱ्या दिवसात आम्ही 1-2 दिवसात CEO साहेबांना येऊन ते समजून देऊ की फक्त आम्ही क्रिकेट म्हणून फक्त आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ, जेणेकरून तिथल्या लहान मुलांना किंवा आमच्यासारखे 40+ मुलांना खेळता कसं येईल चांगल्यारीत्या ती काळजी घेण्यात